कराड विटा रोडवरील कृष्णा पुलावर संरक्षण जाळी बसवावी या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांचे गेले 3 दिवस आमरण उपोषण सुरू होते. अखेर त्यांच्या उपोषणाला यश आलंय. शुक्रवारी कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके तसेच रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष यादव यांनी पुलावर जाळी बसवण्याबाबत प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच बांधकाम विभागाचे महाजन यांनी येत्या 7 दिवसात कृष्णा पुलावर प्रत्यक्ष जाळी बसवण्याचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले. यानंतर मनोज माळी व ॲडव्होकेट पद्मजा लाड यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. मनोज माळी यांनी केलेल्या या उपोषणाला व मिळालेल्या यशाबद्दल कराडमधील नागरिकांमधून सर्वत्र कौतुक होत आहे. आता नको मध्ये कोण हात नाही करा. माझ्या साहेबाचा मोबाईल लागत फ्रेम मध्ये येत नाही. माझ्या साहेबांना घ्या, त्यांचा मोबाईल लागला नाही का? माझ्या साहेबांना गेले अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून म्हणजे जसा एक सेल्फी पॉईंट असतो त्या पद्धतीने आत्महत्याचा पॉईंट म्हणून या पद्धतीने उल्लेख केला पाहिजे. रेकॉर्डली जे आलेले आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न 14 घटना या ठिकाणी घडल्या, त्यावर उपाययोजना होत होती. नगरपालिकेच्या परिषद आढावा बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सुद्धा एक इन्सिडेंट घडले आत्महत्येचे. आज जे रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी त्या ठिकाणी उपोषणाचा पवित्रा घेतला. उपोषणाचा पवित्रा घेऊन सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस झालं आपण पाहताय नुसतं आश्वासन मिळत होतं. इम्प्लिमेंटेशन किंवा त्याची अंमलबजावणी नेमकी होत नव्हती. त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये काही मिळत नव्हतं. त्यानुसार आज या ठिकाणी कालच या 2 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. माननीय पालकमंत्री सुब्रमण्यम साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेतला. सुशीलदादा असो त्या ठिकाणी याचा पाठपुरावा केला. माझ्या साहेबांच्या या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर हा गेले 40चा PWD विभागाचा हा विषय. हा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवेच्या अधीन असलेला हा रस्ता आहे आणि हा नॅशनल हायवेच्या अधीन असल्यामुळं या ठिकाणी जर कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल, कोणत्याही प्रकारची डागडुजी करायची असेल तर नॅशनल हायवेची त्याला परवानगी आवश्यक असते. आणि हा नॅशनल हायवेच्या PWD विभागाकडे असलेला रस्ता आणि हा संरक्षक जाळी बसवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची प्रचंड प्रमाणात मागणी होती. आता मनोजदादा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनात आज यश प्राप्त झाले. या ठिकाणी आपण रेस्क्यू बोट आणि स्टाफची सुद्धा मागणी झाली. ती सुद्धा कराड नगरपालिकेनं या मनोजदादाच्या मागणीनुसार त्याची पूर्तता केली. त्याबरोबर या ठिकाणी माझ्या साहेबांनी गेल्याच्यानं या ठिकाणी 15 दिवसांमध्ये काम चालू करतो, विविध प्रक्रिया पूर्ण करून साईडवर काम चालू करतो असं आपल्याला आणखीन आश्वासन केलेलं आहे. बरोबर करतो. त्यामुळे निश्चितपणे हे काम होईल आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या खात्यातर्फे आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे. त्याबरोबर हा जो आकस्मिक निधी ज्या हेडमधून हे पैसे आहेत त्या पैशाला फायनान्शियल तरतूद नव्हती, ते सुद्धा फायनान्शियल तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ते सुद्धा प्राप्त झाले. म्हणजे काम मंजूर आहे पण त्याला निधी प्राप्त पाहिजे होती. निधी प्राप्त पाहिजे होता. त्या निधीची प्राप्तीची सुद्धा मंजुरी आज प्राप्त झालेली आहे. आज बरोबर ना? त्या निधीची प्राप्तीची मंजुरीचं पत्र सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आजच झाले ते पत्र. त्याबरोबर वर्क ऑर्डर सुद्धा
त्या ठिकाणी टेंडर काढलेलं आहे. ते वर्क ऑर्डरची टेंडरची प्रोसेस, वर्क ऑर्डरची प्रोसेस आणि एक्झॅक्टली जागेवरचं काम ह्या 15 दिवसात होणं अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीने तिने आपल्याला आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आजच्या या आंदोलनाला यश प्राप्त होऊन हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी मनोजदादांना आम्हा सर्वांची तर्फे विनंती करतोय की त्यांनी दादा आपण काय सांगाल? मनोजदादांच्या उपोषणानंतर हे खडबडून जागे झालेत आणि सध्या यश प्राप्त झालेलं आहे. रक्षक प्रतिष्ठानचं कार्य एक सामाजिक कार्य आहे, समाजातून देखील कौतुक केलं जाते. काय सांगाल? छत्रपती महाराज यांना 6 महिन्यापूर्वीच आपण रक्षक ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्यांना एक निवेदन दिलं. महाराज साहेब हे कराडवासियांच्या मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण बरेच लोक हे सुसाईड पॉईंट जसं आमचे बंधूंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी कसं असतं की कोणत्या राग असलेला किंवा एक नैराश्य असेल किंवा एक टेन्शन असेल 10, 15, 20 मिनिटं असतं किंवा 30 मिनिटं असतं, तेवढ्यामध्ये त्यांना तो योग्य पॉईंट मिळाला की अनेक लोक त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागलेले. निर्माण सांगितल्याप्रमाणे तो सुसाईड पॉईंट झालेला. तर आपण महाराजांच्या माध्यमातून आपण ते केल्यानंतर पुन्हा आपण पाठपुरावा घेतला. त्यानंतर 2-3 दिवसापूर्वी आमच्या बंधूंनी राजेंद्र यादव आपले नगराध्यक्ष यांनी त्याचा पाठपुरावा घेतला. त्यानंतर मग हे प्रशासनाला जाग आली, त्यामुळे हे मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि मी खरोखर म्हणजे पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी मानतो. कारण तुम्ही हा प्रश्न खूप उचलून धरला. सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यांनी खूप लावून धरला हा मुद्दा. कारण हा आपल्या कराडवासियांचा मुद्दा होता, लक्षात ठेवा. कारण हा तुम्ही उचलून धरल्यामुळं प्रशासनाला जाग आली. तुमचे सर्वांचे आभार मानतो. मोरज भाऊंनी उपोषणा बसले, त्याच्याबरोबर या ताई उपोषणा बसल्या, ॲडव्होकेट ताई, त्यांचे मी आभार मानतो. आणि हा प्रश्न आता सॉल्व्ह झाला असं मला वाटते. जर हा 15 दिवसात काम सुरू होईलच. नाही सॉल्व्ह झालं तर आपण महाजन साहेबांच्या घराला आपण जाळी मारून टाकू, ते तुम्हाला सांगतो. मी जो बोलतो ते करतो, जे करू शकतो मी तेवढंच बोलतो. तर आपण सर्वांचा आपण पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झालं. धन्यवाद मानतो कराडवासियांच्या पत्रकारांना. निघलेला आहे याबद्दल मी रक्षक प्रतिष्ठानचं आणि मनोजदादांचं खूप कौतुक करते. आणि अशी वेळ येऊ नये की की आंदोलन करून मग प्रशासनाला जाग यावी. असे अनेक प्रश्न असतात की जे प्रशासनाच्या हातात असतात, परंतु त्यांच्या त्या अशा गोष्टींकडं कानाडोळा केला जातो. पण जेव्हा नागरिकांमधून अशा पद्धतीची मागणी वाटते तेव्हा प्रशासनाला देखील त्या गोष्टींकडे दखल घेऊन आंदोलनाची वेळ न येऊ देता लोकांचे प्रश्न सोडवावेत. आणि आज या आंदोलनाच्या माध्यमातून हा मोठा आम्हाला हे यश मिळालेलं आहे. आता फक्त एवढीच अपेक्षा आहे की दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी ते काम पूर्ण करावं आणि जाळी बसवावी त्या ठिकाणी. आंदोलन स्थगित झालंय. महाजन साहेब, आंदोलन हे संपलेलं नाही आहे. 15 दिवसाचा आपण अवधी दिला आहे. जसं दादाने सांगितलं, दादाने एकदा शब्द झाला की झाला. जर नाही झालं तर तुमच्या घराला रक्षक प्रतिष्ठानचे मावळे जाळी ठोकणार. आणि मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो. कारण पत्रकार बांधवांनी मी सामाजिक प्रश्न घेतला. मी चळवळीला कार्यकर्ता आहे. रक्षक प्रतिष्ठान सुशीलदादा आहेत, त्याच्यामध्ये महाराज साहेबांनी यासाठी पाठपुरावा केला, सुशीलदादांनी केला, मेहरबान आहेत. आपलं पत्रकार बंधूंचंही खूप आभार मानतो. कारण हा प्रश्न सातत्यानं तुम्ही उचलून धरला. कराडवासीय जे पाठिंबा जो मिळत गेला त्याचं श्रेय तुम्हालाही या सगळ्यांना पत्रकारांना तुमचेही खूप आभार मानतो.